जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त आपले आमदार साहेब पैठण तालुक्याचे विलासबापू भुमरे यांच्याकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि आज मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळालेली आहे। आणि मी पहिले याच पक्षाकडून सरपंच होतो आणि गावामध्ये असे विकास कामे केलेले आहे, खूप काही कामं केलेले आहे। रस्ते असतील, विहिरी असतील, ड्रेनेज लाईन असतील, अंगणवाडी असतील, शाळेचे काही कामं असतील, लाईट दिवे असतील, कब्रस्तानचे कामं असतील, असे खूप अनेक कामं केलेले आहेत। मायबाप जनतेने हे कामं पाहून सनी आम्हाला सहकार्य करावं आणि येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण ह्या निशावर समोरच्या बटन दाबून सनी आम्हाला विजय करून द्यावा एवढीच विनंती करतो। बटन नंबर किती तुमचं? बटन नंबर 1 नंबर आहे। जिल्हा परिषद मेंबर काकासाहेब बाबासाहेब टेके यांचं 2 नंबर बटनचं आणि खाली पंचायत समिती गणातील सविता विजय आडे यांचं 1 नंबर बटनचं दाबून मायबाप जनतेनं आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंचायत समिती आणि झेडपी मेंबर निवडून आल्यानंतर खूप काही विकास कामं करण्यात येईल अशी मी ग्वाही देतो। आणि वरती आता जिल्ह्याला धरलं तर खासदार साहेब भुमरे साहेबच आहे आणि खाली तालुक्याला धरलं तर विलासबापू भुमरे साहेबच आहे। त्याच्या माध्यमातून काही अडचण येणार नाही, अनेक विकास कामं होतील हे जेवढं जनतेला विनंती करण्यात येते। कोणी काही सांगतील, काही बोलतील, असं करू तसं करू, त्यांच्या भूलतापासवर न जाता पहिले मागं 5 वर्ष 10 वर्ष लोक होते पण काही कामं केले नाही। आमचे झेड मेंबर होते, पंचायत समिती मेंबर होते, काही केलं नाही आणि विकास काही केला नाही आणि पुढेच काही नाही केला, काही गावात काही कामं केले नाही। माझी एकच विनंती आहे, मायबाप जनतेला आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावा एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब काय सांगणार निवडणुकी संदर्भामध्ये? निवडणुकी संदर्भात आपल्या पैठण तालुक्याचे विकासमर्शी व छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब आणि तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे साहेब, तालुक्याला पूर्ण विश्वास आहे। बापू साहेबांनी पहिलेच सांगितलं ही आपली निवडणूक ही कार्यकर्ते निवडणूक, त्यामुळे प्रामुख्याने भुमरे साहेब असतील, विलासबापू भुमरे साहेब असतील, संदीप पाटील भुमरे साहेब असतील यांनी जीवाचा मेहनत करून जो आपला निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि त्यांच्यासाठी ते जीवाचा रान करतील आणि पैठण तालुक्यातली 9च्या 9 सर्कल हे आपल्या शिवसेनेचे शिंदे गटाचे गट लागते त्यासाठी प्रयत्न करतील। साहेब आपल्या बिडकिंग गटाचा विषय असेल, बिडकिंग गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील टेके व निरजगाव पंचायत समिती गणाचे सविता विजयजी आडे यांचे मिसेस यांनी या गावाचे सरपंचपद भोगलं 5 वर्ष आणि ते पण भुमरे साहेबाच्या शिवसेनेचंच पद भोगलं। प्रामुख्याने गावात ज्या समस्या असतील, साहेबांनी जेव्हा सरपंच जायचो आमच्या शिवसेनेत जायचे सगळे, तर भुमरे साहेबांनी गावासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही। त्यामुळे माझ्या गावकऱ्यांना व या गणातील सर्वांना आव्हान असेल की एक निर्मळ माणूस आणि विकास करणारा माणूस आपण स्वतःचा आहे। आमच्या गावामध्ये पहिल्या खूप समस्या होत्या, पण आदरणीय विकासमंत्री लाडके आमदार भुमरे साहेब व गावाचे विकासमंत्री सरपंच विजूभाऊ आडे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे। गटाऱ्या असो, काही असो, कोणा समाज असो, कुठं पाईपलाईन असो, पाणी असो, स्वतः या बाबांनी पाईपलाईन खाणून आपलं ते जॉईंट केलं एवढं आम्हाला माहीत आहे। त्यामुळं मला गावकऱ्याला आव्हान आहे, इलेक्शनमध्ये सगळ्याकडे जाणार, सगळ्यात खाणार, प्रत्येक माणूस आपल्याकडे हे विषय वेगळा, पण आपण जर काहीतरी नियती असली तर चांगल्या माणसाला बघून आणि लोकशाहीचा काही आधार ठेवायचा असला तर कुणाच्याही भूलतापेला बोल न पडता लोकशाहीचा आधार ठेवून एक सर्वसामान्यांनी आपल्या सुखात दुःखात उभा राहणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचं आपलं गरज आहे। त्यामुळं मी शिवसेनेचा ज्येष्ठ भुमरे साहेबाचा लाडका कार्यकर्ता म्हणून शैलांदाजी असन, सुदामदाजी असन आणि या गावातील सगळ्यांना माहिती आहे की विजूभाऊ आडे आणि काका बोटेके या सर्कलमध्ये सर्वसामान्यांच्या सुखदुःखात उभा राहणारी व्यक्ती होतो। त्यामुळं मी माझ्या शिवसेनेच्या वतीने व या बिडकिंग सर्कलचा उपविभाग प्रमुख असून गावाचा एक नगरसेवक असून मी एक आव्हान करेल गावाला की आपण सर्वसामान्य जनतेमध्ये सुखदुःखात जो माणूस 24 घंटे उभा राहतो असे व्यक्ती निवडून देऊ एवढं ज्या प्रसंगी सांगन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी साईनाथ अण्णा सावरे निलजगाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य असताना विजूभाऊ आडे व काकासाहेब टेके यांना उमेदवारी आमदार साहेबांना दिली, त्याबद्दल मी आमदार साहेबाचे बापूचे अभिनंदन करतो व त्यांना जनतेने भरभरून निवडून द्यावं। कारण वर मोठी गंगा आहे आणि खाली काम करण्यास, विकास करण्यास काहीच हरकत होणार नाही व जनतेनं भरभरून मतदान केलं तर त्या पूर्ण सर्कलचं
बिडकीन असो, निलजगाव असो, पाडोळी असो, लाखेगाव असो, आपला वरुंडी असो, तांडे असो, रस्ते, पाणी, कृष्णापूर असो, आपलं शेट्टा असो, संपूर्ण गटामध्ये भरभरून जिल्हा परिषदला व काकासाहेब टेके आणि विजू आडे यांच्या आमच्या वहिनी सविताताई आडे यांना भरभरून विजयी करावं आणि त्यांची निशाणी धनुष्यबाण, खिचकेतान, धनुष्यबाण. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. मेंबर कचनेर कन्नडून आताच विधानसभा लढलेला माणूस. कचनेर गावात 20 वर्षापासून सरपंच. मी काकासाहेब टेकेचं नाव ऐकलं आणि आमचे जे भाऊ आहेत त्यांनी एवढी मोठी डेअरिंग केली आणि भुमरे साहेबाचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला. तर ह्याच्यात सांगायला काही अडचण नाही. विजू चव्हाण माझा पुतण्याचा आहे. मनसे कधी काय कोणतं मी नाही सांगत पुढं. आता होत करू लोकांना जर भुमरे साहेबांनी उमेदवारी दिली तर आपण आम जनतेने टेके साहेब तुम्ही बी आमच्या सरपंचाला मदत करणे, कारण की तुम्हाला बरेच अनुभव आहे. आता सरपंच राहिलेले पण आता पंचायत समिती म्हणजे तुम्हाला तालुक्यात जायचं आहे, त्यामुळं तुमचं बी सहकार्य राहू द्या. आणि तिकडचा गण इकडचं गण आणि गट मिळून जर तुम्ही जर एकत्र जर प्रचार केलात काही दिवस राहिलेत आणि त्या माध्यमातून आपली थोडी ताकद वाढवा. विजय नक्कीच आहे, याच्यात मात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय सेवालाल. मी मनीषा सुभाष राठोड, शिवसेना शिंदे गट उपजिल्हाध्यक्ष आणि कसनेर ग्रामपंचायत सदस्य, 3 पंचवार्षिक बिनविरोध सदस्य आहे ग्रामपंचायत. आणि भुमरे साहेबांसोबत आम्हाला काम करून 10 वर्ष मला कंप्लीट झालेले आहे. मी कोणताही पद न घेता साहेबांसोबत काम केलेले. केवळ साहेबांनी जे आमच्या गावाचा विकास केला आहे, जे पैठण आणि कचनेर या सर्कलचं जे साहेबांनी विकास केला, त्यामुळे मी साहेबांच्या सोबत आहे आणि आम्ही शेवटपर्यंत साहेबांच्या सोबत राहणार आहोत. आणि निलजगाव या ठिकाणी आपले उमेदवार विजय भाऊ सविता विजय आडे ह्या पंचायत समितीला उभे आहेत आणि सर्वसाधारण म्हणून काकासाहेब टेके हे उभे आहेत. यांना भरघोस प्रचंड मताने विजय करावं अशी मी सर्व बांधवांना विनंती करते. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.